राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. दादा, जी काही GR काढण्यात आला, मनोज जरांगे यांना देण्यात आला, त्याच्यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे की या GR मधून नवीन काहीच भेटलेलं नाही किंवा नवीन आरक्षण भेटणार नाही. कोणत्या गोष्टी एका दिवसात होत नसतात असं मला वाटतं. लगेच काल अध्यादेश निघाला आणि आज त्याचे परिणाम लगेच दिसतील असं मला वाटत नाही. कारण मनोज पाटील जरांगे, मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली समस्त मराठा बांधव एकवटलेला आहे आणि मराठ्यांना रिझर्वेशन मिळावं ही मागणी त्यांनी केलेली आहे, लावून धरलेली आहे. कोणती मागणी एका दिवसात मंजूर होत नाही, परंतु मागच्या काळात जे आंदोलनं झाली, शिंदे समिती फॉर्म झाली, शिंदे समिती फॉर्म झाल्यावर बरेच जण असं म्हणत होते की शिंदे समिती काय करणार आहे, सरकारने काहीतरी केलं. ठीक आहे, सरकार कोणतं करत नाही, याच्यात विषय हा मराठा आणि कुणबी आरक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आज मराठवाड्यामध्ये असो की महाराष्ट्रात असो 55 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं. ठीक आहे, व्हॅलिडिटी हळूहळू होईल. ही काही कमी आहे का? 55 लाख लोकांना भेटणं म्हणजे एका कुटुंबात 4-5 जण जर पकडले आपण तर मला सगळं 2-2.5 कोटी कुटुंबांना त्याचा फायदा होईल. आता हे जे हैदराबाद गॅझेटियर आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांचा वाद आहे, विवाद आहे, प्रवाद पण आहे की याचा काय फायदा होणार. आता हैदराबाद गॅझेटियर 1884चं सुद्धा आहे, नंतरचे सुद्धा काही गॅझेट आहे, जिल्हा वाईज गॅझेट याच्यामध्ये आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एखाद्या वेळेस फक्त संख्या आहे किंवा संभाजीनगरला 44,000 कुणबी होते, जालन्याला 24,000 होते, अंबडला एवढे होते, जे काही असेल ते, नांदेडला एवढे होते. पण होते म्हणजे कुठेतरी ते काउंट झालेले आहे. मग त्याचं शेतीचा विषय असेल, अन्य काही प्रॉपर्टी मालमत्तेचा मुद्दा असेल, बऱ्याच ठिकाणी रोगराई आजार झाल्यावरही जात लिहिलेली होती. कुठं आता आपल्या कन्नडमध्ये मला असं वाटतं सेलगाव आणि टाकळी अंतूरला ज्या देवीच्या रोगाच्या वेळेस त्याच्यासमोर जात दिली, कू लिहिलेलं आहे, वरती एकाच ठिकाणी कुणबी लिहिलेलं आहे. आता प्रशासन त्या सगळ्यांनाच प्रमाणपत्र देत नाही. ठीक आहे, आम्ही पाठपुरावा करतोय त्याचा. मला वाटतं अशा नोंदी सगळ्या सापडतील ना हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून. गॅझेटने नोंदणी कोणत्या आधारावर केली? समजा आता मी या संभाजीनगरला कर्णपुऱ्यातला आहे, आमची शेती जुनी समजून घ्या, 1680ची, 84ची, 85ची शेती. ठीक आहे, आम्ही आता 7व्या पिढीचे. आता आम्ही मराठा म्हणत असू, परंतु आमच्या 7 पिढी आधी आमचे आजोबा असतील, पणजोबा असेल, हे तर कुणबीच आहे ना. त्या नोंदी भेटल्यानंतर ऑटोमॅटिक आम्ही कुणबी होणार आहोत. मला असं वाटतं याला जास्त परिश्रम जर सरकारने केले, जास्त मेहनत जर केली तर या मराठवाड्यात ज्या काही नोंदी असतील, आता समजा 1884चे जर 44,000 या संभाजीनगर शहराची जर संख्या असेल तर आता मला सांगा 100, 125, 150 वर्षामध्ये या 44,000 नोंदीचे आता 4 लाख 5 लाख झाले असते. मग 4 लाख 5 लाख झाले तर या शहराची लोकसंख्या आता 20 लाख आहे. तर मला असं वाटतं हे 5 लाख नोंदी जर सापडल्या तर या शहरातले तर मेजॉरिटीने लोक कुणबीमध्ये होऊ शकतात ना. आणि मला वाटतं आपण आत्ताच कोणते रिॲक्शन देण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने याच्यात जास्तीत जास्त परिश्रम जर केले, अभ्यास केला, तर मला असं वाटतं जो खरोखर शेती करणारा गोरगरीब मराठा आहे त्याला आरक्षणाचा लाभ होईल. आता शिंदे समितीने जेवढ्या काही नोंदी आहेत तेवढ्या सगळ्या नोंदी खंगाळून काढल्यात आणि त्यामधून 47,000 नोंदी या मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहेत 8 जिल्ह्यांमध्ये. त्याचबरोबरीने जर गॅझेटचा विचार केला तर ह्या नोंदी लाखात जाऊ शकतात. म्हणजे एकट्या वैजापुरात 24,000 आहेत आणि इकडे संपूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये 47 सापडल्यात. मग गॅझेट लागू करणं म्हणजे काय आणि हे आत्ता जे देत आहेत त्याच्यात फरक कसा आहे? बघ, गॅझेटमध्ये लिहिलेलं आहे, मी कोणतेही, आता माझ्याकडे बऱ्याच तालुक्याचे आकडे आहेत हैदराबाद गॅझेटचे. मी सांगतो, संभाजीनगर तालुका 44,000 कुणबीची नोंद आहे. मग त्याच्यात फुलंब्री, चिकलठाणा, दौलताबाद, संभाजीनगर शहर असे वेगवेगळे युनिट आहे समजा शहराचे. आता 44,000 हे 44,000 काय हैदराबाद गॅझेटमध्ये काय अंदाजे लिहिले का? 44,000 कुठेतरी नोंद असेल ना, की समजा मी अंबादास एकनाथराव दानवे, माझे वडील एकनाथराव आनंदराव दानवे, त्यांचे समजा तुळजाराम आनंदराव दानवे, तर अशा नोंदी हळूहळू मागे गेलं तर त्या सापडतील असं मला वाटतं. सापडलेल्या आहे आता आमच्याच गावामध्ये अशा 1680 84च्या नोंदी सापडलेल्या आहे.
ह्या कधी शोधल्या आम्ही? आता हे रिझर्वेशनची घोषणा झाल्यानंतर आम्ही शोधले तर 1680 84च्या आत्ता काल परवा मला 1919च्या काही नोंदी माझ्याकडे सापडलेल्या आहे. मग त्या सगळ्या नोंदी जर पुढे आल्या, सरसकट नाही पण मेजॉरिटी समाजाला आरक्षण मिळू शकतं. पण सरसकट जो शब्द वापरण्याची मागणी सुरुवातीला केली जात होती, तो शब्द आता मागे पडलेला आहे. त्यामुळे सरसकट हा शब्द वापरला नाही किंवा कुणबी आणि मराठा एकच आहेत असा जर GR काढला नाही तर सर्वसमावेशक न्याय भेटणार नाही. हे पण ते काढतो म्हणून सरकारने सांगितलेलं आहे. मला सांगा, आता समजा या मराठवाड्यात जी काही लोकसंख्या असेल किंवा 3 कोटी लोक समजा राहतात असं धरून चाला. या 3 कोटीपैकी जर 50 लाख कुटुंबाला मिळालं तर किती झाले? 2.5 कोटी झालेच ना. सरसकटच झालं ना. सरसकटच झाल्यासारखं नाही. आणि म्हणून सरसकट काही एकाच दिवसात परिवर्तन नाही होऊ शकत. आज मी मराठा आहे, उद्या मी कुणबी नाही होऊ शकत. ही प्रोसेस आहे मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे सरसकट कधी होईल हे सरसकटही होईल, पण एकदा या सगळ्या नोंदीची सगळ्या गोष्टीनं जर अपडेट ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपोआप सरसकट होईल. छगन भुजबळ या गॅजेटच्या संदर्भात जो GR काढला त्याच्या विरोधात न्यायालयात जाणार आहेत. आता हे सरकारची जबाबदारी आहे. गॅजेट काय मराठा समाजाने थोडी काढलेलं आहे, हे सरकारने काढलेलं आहे. आणि छगन भुजबळ सरकारचे जर मंत्री असतील तर आता याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांनी बघा, मग मुख्यमंत्री याच मंत्र्यांना सपोर्ट करतात का असं त्याचा अर्थ आम्ही समजू. त्याच्यामुळे न्यायालय काही छगन भुजबळांनी केलेलं नाही अशातला काही भाग नाही आहे. आता ही जबाबदारी राज्य सरकारची. राज्य सरकारचाच एखादा मंत्री जर असा विरोधात जात असेल तर मला असं वाटतं राज्य सरकारची त्याला फूस आहे असं आम्ही समजू. लक्ष्मण हाकेने हा GR फाडला काल पुण्यात. कोणी फाडल्या नाही, त्यांनी काय होतं? आता फाडायचं काय राहिलं? आता सगळा वेबसाईटवर अपडेट होत असतो. आता फाडणार बिडण्याला काय व्हॅल्यू राहिलेलं आहे? ते राहुल गांधींच्या मंचावर नरेंद्र मोदीच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं, त्याच्यामुळं देशभर टीका सुरू आहे. मी ऐकलेलं नाही. कोणाच्याही आईवर असं बोलू नये हे माझं स्पष्ट मत आहे, पण मी असं काही ऐकलेलं नाही आहे. पुन्हा या GRकडेच येतो. उदय सामंत असं म्हणालेत की या GRमुळे मराठा समाजाला न्याय मिळेल, पण OBCचं आरक्षण मात्र हिरावलं जाणार नाही. तर आता कसा मेळ खाणार ही गोष्ट? हे आता ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी असतात. हळूहळू सगळे मराठा कुणबीमध्ये येत आहेत, म्हणजे OBCमध्ये येतातच आहे. पण मला सांगा, OBCचा अधिकार, OBCच्या जाती किती होत्या आधी? माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 166, 67, 170 होत्या. आता 384 कशा झाल्या? याचं पण उत्तर OBCच्यासाठी जे लढणारे त्यांनी दिलं पाहिजे. आता 384 कशा झाल्या? मग याचाच अर्थ 180च्या 384 झाल्या म्हणजे 200 OBC एक जात त्याच्यात वाढत गेली ना. खालचं रे, ह्या सगळ्या जाती वाढतच गेल्या ना, असा त्याचा अर्थ आहे ना. आता OBCवर अन्याय होणाऱ्याच्या बाबतीतला एक प्रश्न असा मी तुम्हाला विचारतो. तुमचं स्वतःचं पण OBC सर्टिफिकेट निघालंय. उद्या तुमचा मुलगा जर महापालिका निवडणुकीत उभा राहिला OBC प्रमाणपत्रावर, OBCच्या जागेवरती, आणि तिथेच त्याच भागातला एखादा बुरुड किंवा गोंधळी अशा गरीब समाजातला मुलगा जर तुमच्या मुलाच्या विरोधात निवडणुकीला उभा राहिला तर विजय कुणाच्या मुलाचा होईल हे मी सहज सांगू शकतो. मला असं वाटतं हा मुद्दा आपण वेगळा घेत आहे. शेवटी विजय जो काम करतो त्याचा होत असतो, काय जातीवर विजय होत नसतो असं मानणाऱ्यापैकी मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे. जात म्हणून सक्षम असलेला जो समाज आहे, संख्येनं मोठा असलेला, म्हणजे मी तुम्हाला पर्सनली हा प्रश्न का विचारला, कारण तुम्ही मराठा आहात. गावागावाचा जर विचार केला तर तिथं जे जातीय टोकं धारदार आहेत ते जर बघितलं तर तिथल्या सर्वसामान्य व्यक्तीचा विजय होईल की तिथल्या मराठा सक्षम जातीच्या मुलाचा? असं होत नसतं. मी आमच्याच जिल्ह्याचं उदाहरण देतो ना. चंद्रकांत खैरे जे आमच्या जिल्ह्याचे 4 वेळेस खासदार राहिले, यांच्या समाजाची इथं मी तर कधी मोजले नाही, पण 200-400 संख्या असेल. संख्या पाठीशी तुम्ही होतात ना. 200-400 टोटल संख्या असेल त्यांच्या समाजाची. समोर मराठा समाजाचा माणूस उभा राहत होता, पण संघटनेच्या बळावरती 4 टर्म जिल्ह्याचे खासदार झालेले आहेत ना. त्यामुळे मला असं वाटतं समाज आणि राजकारण हा वेगवेगळ्या गोष्टी, संघटना असावी लागते, त्याला काम असावं लागतं, आणि त्या ताकदीवर कोणीही ज्याचं मतदान नाही या मतदारसंघात तो सुद्धा निवडून येऊ शकतो. रफिक झकीरा निवडून येत होते ना आमच्या इथे, येत होते. त्यांचं काही इथं मतदान थोडी होतं.
त्यामुळे मला असं वाटतं कर्तृत्व असलं तर माणूस कुठेही निवडून येऊ शकतो. त्याला जातीची पण गरज नाही आणि कशाचीच गरज नाही. म्हणजे या ओबीसीमध्ये मराठा समाज समावेशाने कोणावर अन्याय होणार नाही. बिलकुल होणार नाही. ज्याच्यात मला असं वाटतं ज्याच्यात क्षमता आहे, कर्तृत्व आहे, तो कोणत्या जातीचा असो, कोणत्याही समाज असो, तो पुढे जाऊ शकतो. तर हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.